ऐहोळे येथील काही जुन्या मंदिरांचा समूह आहे, हेरिटेज साईट. ते आपण बघूया. 25 रुपये इतकं तिकीट आहे प्रति व्यक्ती, लहान मुलांना फ्री आहे. बघूया ही मंदिर समूह ऐहोळे. मी तिकीट घेतले आहे. तिकीट घेतलेलं आहे राघवनी. ऐहोळे मंदिर समूहातील दुर्गा मंदिर वैशिष्ट्यपूर्ण अर्धवर्तुळाकार घोड्याच्या नालेच्या आकाराच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. गर्भगृहात कोणतीही देवता नाही, तरीही मंदिर दुर्गादेवीच्या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या पूर्व भिंतीवर बाहेरील बाजूस विविध शिल्पे सुरसुंदरी कोरल्या आहेत. तसेच महिषासुरमर्दिनी देवीची सुंदर अशी मूर्त कोरलेली आहे. वास्तविक हे मंदिर सूर्य व विष्णू यांच्या एकत्रित रूपाला समर्पित असल्याचे अनेक पुरावे मंदिरामध्ये आहेत. प्राचीन काळी या भागाला आर्यपूर किंवा अहिवल्ली अशी नावे होती. आर्यपूर व अहिवल्ली या नावांचा अपभ्रंश होऊन पुढे ऐहोळे असे नाव पडले. इसवी सन 6व्या शतकात चालुक्य राजवंशांची ऐहोळे ही पहिली राजधानी होती. 4थ्या ते 12व्या शतकातील या ठिकाणी 125 पेक्षा जास्त हिंदू, जैन व बुद्ध मंदिरे व दगडी गुहांचे संकुल म्हणजेच ऐहोळे. या मंदिर समूहामध्ये लाडखान मंदिर, दुर्गा मंदिर, हुच्चिमल्लीगुडी, कोंतकुडी, गगलनाथ, मेगुती वगैरे काही शैव व जैन गुंफा सुस्थितीत आहेत. त्यातील मेगुती हे मंदिर जैन धर्मीय आहे. येथील वास्तुकला द्रविड व नागर शैली यांच्या मिश्रणातून तयार झाली आहे. मंदिराची छते ही गुप्त शैली दर्शवतात, तसेच स्तंभयुक्त सभामंडप चालुक्य शैली दर्शवतात. लाडखान मंदिर हे 5व्या शतकातील प्राचीन मंदिर असून सपाट छप्पर, नक्षीदार जाळ्या, गर्भगृहाभोवतालच्या प्रदक्षिणा पथावर वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. मंदिराच्या प्रवेश स्तंभावर सातवाहन शिल्पशैलीतील आणि गुप्त आकृतिबंधातील नंदी देवांची व यक्ष, गंधर्व व मिथुनांची शिल्पे प्रसिद्ध आहेत. एक वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आपल्या दिसत आहे. ही विहीर शिवमंदिराच्या समोरच आहे. हे बघा, हे दुर्गादेवी मंदिर आहे आणि आता आपण शिवमंदिर बघायला जात आहोत. संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर भगवान परशुरामांनी आपली कुऱ्हाड याच ठिकाणी मलप्रभा नदीमध्ये धुतली. त्यामुळे ऐहोळ व आजूबाजूचा परिसर, डोंगररांगा व दगड मातीचा रंग लाल असल्याचे स्थानिक लोक मानतात. ऐहोळे जवळच मलप्रभा नदी किनारी असणाऱ्या रामलिंग मंदिराशेजारी असलेला एक दगड परशुरामांची कुऱ्हाड म्हणून देखील प्रसिद्ध आहे. ऐहोळे या गावामध्ये 100पेक्षा जास्त मंदिरे आहेत. त्यातील कित्येक मंदिरे उत्तम स्थितीमध्ये आहेत. इसवी सन 6व्या व 7व्या शतकात उभारण्यात आलेली ही मंदिरे चालुक्य राजवंशातील कला, स्थापत्य, आर्थिक व धार्मिक संस्कृतीतील इतिहासाची संपूर्ण जडणघडण आपल्याला सांगतात. 13व्या शतकात आणि त्यानंतर मालप्रभा खोरे आणि दख्खनचा बराचसा भाग दिल्ली सल्तनतांच्या सैन्यांच्या हल्ल्यांचे व लुटीचे लक्ष बनले, ज्यामुळे हा प्रदेशाचा विध्वंस झाला. ऐहोळे हे स्थान येथील कलाकृती, भारतीय उपखंडातील भारतीय धर्म आणि कला इतिहासाच्या अनुभवजन्य पुराव्यांचे आणि तुलनात्मक अभ्यासाचे एक प्रमुख स्रोत आहेत. ऐहोळे येथील मंदिर समूह हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.